उठवा का नको हिला. कोर्टाची संमती न्यायला भेटाय आलोय खरं, पर आज आपण पोर हाऊसमध्ये जाणार. आता बायडीची ना आपली ताटातूट होणार. जगण्याचं काय चितलं आणि नशिबावर काय उतलं. आता आपल्या बहीण कोण जीव ओवाळणार, कोण रक्षण करणार तिचं. सोनाबाई, आम्ही गावाला चाललोय 4 दिवस. साहेबांचा स्वयंपाक पण तूच कर.
माझ्या पोरासंग 4 घरं मागतेली मी ना तू माझ्या घरी. मॅच नेली असती र, पर नाही ती अजून. ह्यासनी उकिरडे सापचाय जमायचं नाही. म्या पोरगी नेती कशी नक्षत्रावानी दिसती ग चटक चांदणी. एकदा कानट टाकली की मालच माल. ऐ उगा तुकामाका करीत बसू नका. तो भुजंगराव माझा दोस्त आहे. वर्ग ह्याच्याकडे द्या, चांगलं सांभाळेल. वैर भुजंग. अजिबात जमायचं नाही. राजा बळी आणि कोरड्या तळ्यात कोळी बरंच दिसताव की रे. अरे म्या मामा आहे त्यांचा मामा, त्यांचं काय करायचं ते माझी मी बघून घेईन. अरे त्यांचं नीटनेटकं करायचं सोडून त्यांचं वाट घालायला निघाला की रे कसा बनव. या तळ्या तू काय यांचा सक्का मामा नेऊ. तू बी ही पोरं नेऊन इकचिलस. लय नको पांगुळपणाचा माणूस. हिच्या भन इकतो की काय. अरे त्या लेकरावर पांघरून घालायचं राहिलं लांब आणि तुम्ही वाट घालायला निघाला की रे. अरे त्या पोराचा बाप गेला, त्या सावकारीकडे आई पोकरून टाकली. अरे एवढी की नव्ही ती तर त्या सोनाबाईचा लावा की त्यालाच. ऐ तूच लावतालास. तुझी कशी झालं झालं. आम्ही निघालो घरी. बावड्या आपण तुझ्या आईचा तलास लाव. काय त्याच्या बायली 4 माणसं. गरिबाची इज्जत बी गरीबच. मुकी कुठं होणं आहे की चून आहे. मामा ती माणसं माझ्याकडे बघून हातापाय करून काय म्हणत होती. अरे ती माणसं नव्हती, कसाबं होती कसाबं. तुला निघून 1 हात 1 पाय आणि डोळे बी काढू म्हणत होती. अयो मेलो बाबा. तर कशा पाय काढ म्हणत. भीक माग लोक पात्र बघून भीक देते ती ना, म्हणून पात्र तशी बनवायची. पैशा पुढे जीव कवडी मोल. आणि बायडी का बघून ती बाय काय बिळत होती. हे ती तर लय बाजिंदी बाय. पुरीला मोठं झाल्यावर धंद्यावर नेऊन बसवायची आणि हिनं फतकाल मांडून आयतं गोळ गिळत बसायचं पुरीच्या जीवावर. तिचं दुकान आहे का कसलं. तर रस्त्यावर बसते की बुड मांडून नतून ठतून. कशाच दुकान आहे तिथं. बावड्या तुला नाही त्यातलं कळायचं. तू काय सुद्धा घाबरू नकोस. मी आहे त्यासनी खंबीर. हा तरी मला वाटलंच ही पिढा घरी घेऊन येणार म्हणून. अगं गप बसाय काय घ्यायची. मी गप्पाच बसत आली हितवर वांजुटा परपंच पादरात घेऊन. अगं म्हणून तर देवानं ही 2 फुलं दिली. आलो घेऊन काय बिघडलं. बरं केलं, लय उपकार झालं माझ्यावर. घरातनं राणा आणि उपऱ्याला राजा म्हणा. हे बघा पोरांनो, मामाच्या जीवावर टीर वाढवायची नाही. मी सांगल ती कामं करायची, आसन ती खायचं, कळलं का. ए करत्यान उठा. कुंभकर्णाची अवलाद काम काय तुमची बाप करायचं काय. हातात अवसर नाही काय का. नीट घास. तिरखातून आणलं काय पाणी. त्या कसाबाकडे धाडलं असतं ना मग कळलं असतं. कुंकड धुंगार कुंकड रिंगाण. बावड्या हे आपल्या दोस्ताचं हॉटेल आहे. दिवसभर काम करायचं, 1 टाइम नाश्ता देते ती आणि सांच्याला घरी यायचं.
तो कशाला तळ्यातलं शेंगदाण घेतलं? मला खावं वाटलं म्हणून घेतलं. मामी लगेच तवा पळवला. बघ किती भाजलंय. भावड्या आई आपल्याला तळ्यातलं खारमुरं करून द्यायची ना रे. होय अगं. बावड्या ही पिशवी ही पैसे चहा साखर आण. किती रुपये झालं? 19 रुपये. का रे लय तोंडाला पाणी सुटलं काय तिच्या? भावड्या, ए भावड्या, अरे ती म्हैस बोंबलाय लागली तू कुठं गेलाय म्हणून. का कुचमून बसलाय? अगं माझी पगार मामाच टाकतोय. आपल्या हातात रुपया बी पड नाही. आपण घाणीच्या बैलावणी राबतोय. हो यार चल. काय झालं ग? एवढं पण कळ ना काय. हा चल बायडे, आता आपला चिमण चारा आपल्याला शोधावं लागेल. भावड्या, मामीनं आपल्याला का हाकललं र? तिचं घरटं उजवल्यावर आपलं काय काम तिथं? आता आपलं कसं व्हायचं र भावड्या?
भावड्या, आपल्या नशिबात कवा यायची रे दिवाळी? बायडे, आणू का सामान दिवाळीचं? कशाला आणतो? राहू दे, उग उग म्हणली मी. मालकानं उचल दिली तर बघू की, करू आपण पण दिवाळी. राहू दे भावड्या, तुझा मालक लय 12 गंड्याचा आहे. असू दे, मी पण मस्त खंबीर आहे त्याला. लग आहे बाबा त्याला काय बोलू. एकदा मी तुला बोलवायला आलती तेव्हा हावरे नजरेनं टवकारत होता माझ्याकडं. बायडे, तू पुन्हा कधीच हाटेला येऊ नको. बर, मी जातो बघतो उचल दिली तर. ए काढून द्या, का उशीर केला रे? मालक, उचल पाहिजे होती जरा शिक. काल काय तुझ्या बापानं चिचुकून नेलं काय? मालक, ते बाप नाही माझा, मामा हाय. ठाऊ काय मला, काल त्यानं 5,000 नेल्यात. आम्हाला सकाळी त्यांनी घराच्या बाहेर काढले. उचल द्यायच्या आधी विचारायचं तरी की. भाडको आम्हाला काय स्वप्न पडलं काय? सण करायचा, 1000 रुपये द्या की. पप्पा मला 500 रुपये दे की, मला गेम आणायची. उचल मागण्यापेक्षा तो असं कर, तुमच्या जातीला इज्जतीचा प्रश्न नसतो. म्हणजे तुझ्या बाय तुम्हाला काय सुद्धा कमी पडायचं नाही. मालक, तोंड सांभाळून बोला. तुम्ही मोठी लोकच आमची इज्जत चिघळून टाकता. ए लय इज्जतवाला गेला का रे पिढ्या? तुझ्या आई बहिणीची मी अशी इचकदानी केली तर तुला कसं वाटेल? मी तुला जन्माचीच आदल घडवतो. ए आदल गवड्या नागा, त्या आईला उकरंड फुकून जगणारे जात पण लय नाक उचलून मग तर साऱ्या झाले घेत ना. भावड्या, सामान आणलं बी लगी? हो, हे बघ तुला काय काय आणलंय. अय्या, किती किती चांगला आहे माझा भावड्या. चल. ओ साहेब, काय झालं ते तरी सांगा. साहेब, हाच बघा, ह्यानंच खून केलाय माझ्या एकुलत्या पोराचा. काय रे हरामखोर, काल तू यांच्या मुलाला मारून पाण्याच्या हौदात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलास तू. नाही हो साहेब, नाही. मला ठाऊक सुद्धा नाही ह्यांच्या पोराचा खून झालाय. मी आदर घडीन असा निकाल दम दिला होता. ह्यांचा मी फक्त 1000 रुपये चोरलं होतं. मी खून नाही हो केला साहेब. तुमच्या पुढे लोटांगण घेतो मालक. साहेब, सोडाव माझ्या भावड्याला. अहो साहेब,
आहे.